मित्रांनो नमस्कार. सुमारे 1820 मध्ये हान्स क्रिस्टियन ओरेस्टेड नावाच्या एका डच भौतिकशास्त्रज्ञाने एक अपघाती शोध लावला, ज्यामुळे भौतिकशास्त्राची एक नवीन शाखा सुरू झाली. या शाखेमध्ये विद्युतधारा आणि चुंबकत्व यांच्यातील संबंधाचा उलगडा केला गेला. तर मग या व्हिडिओमध्ये आपण त्या शोधाबद्दल आणि त्याचे परिणाम काय होते हे पाहणार आहोत. असं म्हणतात की ओरस्टेड आपल्या व्याख्यानामध्ये एक प्रात्यक्षिक दाखवत होता. त्याच्याकडे एक तांब्याची तार होती, ज्यामधून तो विद्युतधारा प्रवाहित करत होता. तसेच त्याच्या टेबलावर एक लहानसा चुंबकीय कंपास ठेवलेला होता. जेव्हा त्याने प्रयोग करण्यासाठी त्या तारेतून विद्युतधारा प्रवाहित केली, तेव्हा त्याला असे आढळले की चुंबकीय कंपास विचलित होते. हाच तो प्रयोग होता ज्यामुळे एक महान शोध लागला. आता त्याबद्दल बोलण्याआधी आपण तो प्रयोग पुन्हा एकदा करून पाहूया. मग हा प्रयोग करण्यासाठी आपल्याला फक्त एक तार, त्यामधून विद्युतधारा प्रवाहित करण्यासाठी एक बॅटरी म्हणजेच विद्युत घट आणि एक चुंबकीय सुई लागेल. एकदा का आपण हे जोडले आणि हा परिपथ पूर्ण केला तर त्यातून विद्युतधारा प्रवाहित होईल. मग तारेतून विद्युतधारा गेल्यावर त्या चुंबकीय सुईवर काय परिणाम होतो? तर बघा, ही चुंबकीय सुई विचलित होते. बस एवढंच, हाच तो प्रयोग होता. मग तुमच्या मनात प्रश्न येईल, या प्रयोगात एवढं असं काय खास आहे? तर विचार करा, आत्तापर्यंत आपण विजेचा वापर उष्णता निर्माण करण्यासाठी किंवा प्रकाश निर्माण करण्यासाठी करत होतो. पण आता मानवी इतिहासात पहिल्यांदाच या प्रयोगाने आपल्याला कळले की विद्युतधारा काही वस्तूंना फिरवू शकते. मग कल्पना करा याचे किती उपयोग असतील. याच तत्वाचा वापर पंख्यामध्ये होतो, तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये होतो, इलेक्ट्रिक ड्रिल मशीनमध्ये होतो आणि अजून बऱ्याच ठिकाणी होतो. हेच तत्व आपल्या ॲमीटर आणि व्होल्टमीटरमध्ये वापरले जाते, जिथे विद्युतधारा गेल्यावर त्यातील सुई विचलित होते आणि आपल्याला काही मोजमाप दाखवते. पण याहून महत्त्वाचे म्हणजे या प्रयोगामुळे आपल्याला एक मोठा शोध लागला. मग तो शोध कोणता होता बरं? तर मग चला याबद्दल विचार करूया. मग मला सांगा की कोणती अशी गोष्ट आहे जी चुंबकीय कंपासवर परिणाम करू शकते? तर ती म्हणजे चुंबकीय क्षेत्र. आपण आधी पाहिलंय की चुंबक चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो आणि जेव्हा तुम्ही एखादा लहान कंपास त्याच्या जवळ आणता तेव्हा ते चुंबकीय क्षेत्र त्या कंपासवर परिणाम करते. पण इथे जवळपास कोणतेही चुंबक नाही. तर मग कोण ते चुंबकीय क्षेत्र निर्माण करते बरं, जे या कंपासला विचलित करत आहे? तर बघा, इथे झालेल्या या विचलनासाठी विद्युतधारा जबाबदार होती. त्यामुळे आपण सांगू शकतो की कदाचित विद्युतधारा त्याच्या सभोवती एक चुंबकीय क्षेत्र तयार करत असेल. त्यामुळे हा एक मोठा शोध होता. मग हे इतके महत्त्वाचे का होते? तर बघा, आधी आपण असा विचार करायचो की विद्युतधारा आणि चुंबकत्व हे दोन पूर्णपणे वेगळे आणि स्वतंत्र घटक आहेत. पण आता या एका साध्या प्रयोगामुळे आपल्याला दिसून आले की विद्युतधारा चुंबकीय क्षेत्र निर्माण करते. याचा अर्थ असा आहे की विद्युतधारा आणि चुंबकत्व यांच्यामध्ये काहीतरी संबंध असावा. आणि म्हणूनच भौतिकशास्त्राची एक नवीन शाखा उघडली गेली, जिला आपण विद्युत चुंबकत्व असे म्हणतो. यामध्ये आपण विद्युतधारा आणि चुंबकत्व यांच्या संबंधाचा अभ्यास करतो. मग ओरस्टेड आणि त्यावेळचे इतर शास्त्रज्ञ या शोधामुळे खूप उत्साहित झाले. त्यांना विद्युतधारा आणि चुंबकीय क्षेत्र यांच्या संबंधाबद्दल अधिक जाणून घ्यायचे होते. मग त्यांनी यावर आणखी प्रयोग करायला सुरुवात केली. मग त्यानंतर त्यांच्या लगेच लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे जर विद्युतधारेची तीव्रता वाढवली तर सुईचे विचलन देखील वाढते, म्हणजेच कंपास अधिक विचलित होतो. याचा अर्थ असा की चुंबकीय क्षेत्र अधिक मजबूत होत जाते. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जर तुम्ही जास्त विद्युतधारा पुरवली तर आपोआप जास्त चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. हे अगदी स्वाभाविकच आहे, कारण विद्युतधारा चुंबकीय क्षेत्र तयार करते. म्हणून जर विद्युत प्रवाह वाढवला तर त्याचा परिणामही मोठा होईल आणि त्याचप्रमाणे चुंबकीय क्षेत्र देखील वाढेल. आणखीन एक गोष्ट त्यांनी शोधली, ती म्हणजे विद्युतधारेचा प्रवाह तेवढाच ठेवला, पण हे कंपास वेगवेगळ्या ठिकाणी तारेपासून वेगवेगळ्या अंतरावर ठेवले
तर असे दिसले की तारेच्या अगदी जवळ असताना त्याचे विचलन जास्तीत जास्त होत होते आणि जसं जसं तारेपासून दूर गेलं तसं तसं विचलन कमी होत गेले. याचा अर्थ असा की चुंबकीय क्षेत्र तारेच्या अगदी जवळ खूप प्रबळ असते, पण तारेपासून लांब गेल्यावर ते कमजोर होते. हा आणखी एक महत्त्वाचा परिणाम होता. चुंबकीय क्षेत्र अंतर वाढल्यावर कमी होते आणि हे सुद्धा अगदी स्वाभाविक आहे. हे नेमके चुंबकाजवळ जे घडते त्यासारखेच आहे. जेव्हा आपण चुंबकाजवळ असतो तेव्हा त्याचे क्षेत्र खूप प्रबळ असते, त्याचे बल खूप जास्त असते आणि जसे जसे आपण दूर जातो तसे तसे ते क्षेत्र कमकुवत होत जाते. शेवटी त्यांना हे देखील जाणून घ्यायचे होते की हे क्षेत्र दिसते कसे, म्हणजे चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषा कशा दिसतात. आणि आपण आधी पाहिलंय की बलरेषा दाखवण्यासाठी आपण लोखंडाचा किस शिंपडतो आणि तो कसा रचला जातो ते पाहतो, किंवा हा चुंबकीय कंपास वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतो आणि त्याची दिशा कशी बदलते ते पाहतो. हे पाहण्यासाठी त्यांनी या तारेला असं उभं धरलं आणि ती एक आयताकृती कागदाच्या तुकड्यातून जाऊ दिली. त्या कागदावर आपण लोखंडाचा किस शिंपडू शकतो किंवा अनेक चुंबकीय सुया ठेवू शकतो. आणि जेव्हा त्यांनी या सुया ठेवल्या तेव्हा असे दिसले की त्या चुंबकीय सुया एका विशिष्ट पद्धतीने रचल्या गेल्या. इथे लाल रंग या चुंबकाचा उत्तर ध्रुव दाखवतो आणि निळा रंग दक्षिण ध्रुव दाखवतो. आता लक्षात ठेवा, आपण चुंबकीय क्षेत्राची दिशा अशी परिभाषित केली होती की ज्या दिशेला उत्तर ध्रुव निर्देशित करतो तीच दिशा त्या क्षेत्राची असते. म्हणून इथे चुंबकीय क्षेत्राची दिशा अशी आहे, या ठिकाणी अशी आहे आणि तशी ती पुढे बदलते. जर आपण या सुईच्या जागी बाण दाखवले जे क्षेत्राची दिशा दाखवतात तर ते असे दिसतील. पाहिलंत का, हे बाण एका वर्तुळामध्ये धावत आहेत. मग जर आपण हे बाण सलग रेषांनी जोडले तर आपल्याला एक वर्तुळ मिळते, एक वर्तुळ जे तारेला केंद्र म्हणून तयार होते. याचा अर्थ असा की जर तुम्हाला तारेभोवती कोणत्याही बिंदूवर चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधायची असेल तर त्या वर्तुळाला त्या बिंदूमध्ये स्पर्श करणारी स्पर्शिका काढा, तीच त्या ठिकाणी त्या चुंबकीय क्षेत्राची दिशा असेल. म्हणून जर आपण या वर्तुळाला स्पर्श करणारी स्पर्शिका काढली तर त्या बिंदूवरची चुंबकीय क्षेत्राची दिशा मिळते. दुसऱ्या बिंदूवर स्पर्शिका काढली तर त्या ठिकाणची दिशा सुद्धा मिळते. आणि नक्कीच या दिशांचा अधिक सराव आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये करूया. पण हे खरं आहे की कोणत्याही अंतरावर असले तरी जर आपण चुंबकीय सुई ठेवल्या तर त्या नेहमी वर्तुळाकार रचल्या जातील. जवळ असो किंवा दूर असो त्या नेहमी वर्तुळ तयार करतील. म्हणूनच जेव्हा एखाद्या सरळ तारेतून विद्युतधारा प्रवाहित होते तेव्हा त्याच्या भोवतीचे चुंबकीय क्षेत्र नेहमी एकमेकांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या वर्तुळामध्ये असते. हा आणखी एक महत्त्वाचा परिणाम होता. चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषा एकमेकांभोवती वर्तुळाकार असतात आणि त्यांचा केंद्रबिंदू नेहमी तारेजवळ असतो. शेवटी आपण हे देखील पाहिले की चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांची दिशा प्रवाहाच्या दिशेवर अवलंबून असते. जर आपण विद्युतधारेच्या प्रवाहाची दिशा उलटी केली तरीही बलरेषा वर्तुळाकारच राहतील, पण त्यांची दिशा मात्र विरुद्ध असेल. अशाच प्रकारे आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, आपण बलरेषा जशा काढतो त्या या तारेला अगदी जवळ दाखवल्या आहेत. हे दाखवण्यासाठी की तारेच्या अगदी जवळ हे क्षेत्र खूप प्रबळ असते. आपण आधी पाहिले आहे की ज्या ठिकाणी क्षेत्र जास्त प्रबळ असते तिथे बलरेषा जास्त जवळ काढतात आणि जसे जसे आपण तारेपासून दूर जातो तसे तसे ते क्षेत्र कमकुवत होत जाते. म्हणून तिथे ही वर्तुळे एकमेकांपासून दूर काढली जातात. तर मग या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो? आपण शिकलो की जर एखाद्या तारेतून विद्युत प्रवाह जाऊ दिला तर त्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते. यामुळे विद्युतधारा आणि चुंबकत्व यांचा संबंध स्पष्ट झाला आणि मग पुढील प्रयोगामधून आपण या चुंबकीय क्षेत्रांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला. आणि त्यातील एक महत्त्वाचा गुणधर्म असा की सरळ तारेतून विद्युतधारा प्रवाहित केल्यास त्या भोवतीच्या चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषा एकमेकांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या वर्तुळामध्ये रचल्या जातात. तर या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.